पीओपीच्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती अधिक धोकादायक असल्याचं समोर आलेलं आहे। शाडूच्या मातीमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आहे। शाडूच्या माती पाण्याखालील गाळ वाढवण्यात मदत करत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे। शाडूच्या मूर्तीमुळे नैसर्गिक जलस्रोत बुजून जाण्याची भीती अधिक आहे। या संदर्भात याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे। उच्च न्यायालयात अहवाल दाखल केला जाणार आहे। ही एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। शाडूच्या मातीमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असल्याचा आता दावा केला जातोय। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। भाग्यश्री, खरं तर कालपर्यंत चर्चा होत होती प्लास्टर ऑफ पॅरिस विरोधात शाडूची माती या संदर्भात, पण आज मात्र एक वेगळीच माहिती समोर येते। शाडूची माती आता या ठिकाणी निसर्गाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं कळतंय। काय नेमके निकष या सगळ्या निर्णयाला लावण्यात आलेले आहेत? काय नेमका या अहवालात म्हटलंय? एक नॅशनल केमिकल अथॉरिटीचा एक अहवाल आहे। हा अहवाल जो आहे, ही जी कमिटी आहे बेसिकली ही केंद्राची कमिटी आहे लागवी, आणि केंद्रातले जे वैज्ञानिक असतात ते तिथे काम करत असतात। त्यामुळे ह्या कमिटीने असा निर्णय दिलेला आहे, असा रिसर्च केलेला आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसपेक्षा शाडूच्या मातीमध्ये जवळपास 8 रासायनिक संयुगे जी आहेत ती जास्त आहेत। त्यामुळे जिप्सम दगडापासून खरं तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनतं, ज्यामध्ये सल्फेट आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं जातं। तर शाडू मातीमध्ये सिलिका, लोह, मॅग्नेशियम, सोडियम, मॅग्नीज, ॲल्युमिनियम असे विविध 8 घटक जे आहेत ते आहेत। त्याच्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये जर बघितलं तर 2 घटक आहेत आणि शाडूच्या मातीमध्ये जवळपास 8 घटक आहेत। शाडूच्या मातीपासून खरं तर जी चिनी भांडी असतात किंवा आपल्या घरात जे चहा कपबशा जे बनतात चहासाठी, त्या शाडूच्या मातीच्या बनलेल्या असतात, आणि शाडूची माती पाण्यामध्ये पूर्णतः विरघळत नाही, त्याचा गाळ तयार होतो, आणि हा गाळ जो आहे हा खाली नदी पात्र असेल किंवा समुद्राच्या खाली रुतून बसतो। यामुळे नदी पात्राची जी खोली आहे ती कमी होते, आणि इतकंच नव्हे तर नैसर्गिक स्रोत जे आहेत पाण्याचे ते देखील या शाडूच्या मातीमुळे बुजले जातात, असा एक अहवाल सध्या समोर आलाय। खरं तर या सगळ्यानंतर एक याचिका देखील कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। काल आपण जर बघितलं तर न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला होता। 6 फुटाच्या वरच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नैसर्गिक स्रोतात पीओपीच्या नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली होती। मात्र त्याचबरोबर शाडूच्या मातीचा मुद्दा देखील आता समोर आलाय, आणि शाडूच्या मातीमध्ये जी ॲश असते, ॲश देखील मिसळलेली आहे। त्यामुळे जर शाडूच्या माती अशा पद्धतीने ॲश, फ्लाय ॲश मिक्स होत असेल तर आणखीन काही वर्षांनी आपल्याला शाडूची माती देखील बंद करावी लागेल, असं पर्यावरण प्रेमी देखील आता स्वतः म्हणू लागलेले पाहायला मिळतात। मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।